जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। जलक्रीडेचा थरार, ग्रामीण खेळाडूंची ऐतिहासिक झेप। वर्धा जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात आज एक नवा अध्याय लिहिला गेलाय। पहिल्यांदाच जिल्ह्यात कयाकिंग आणि कॅनोइंग सारख्या साहसी जलक्रीडा स्पर्धेचा थरार पाहायला मिळालाय आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागातील खेळाडूंनी या स्पर्धेत आपली दमदार छाप सोडली आहे। सेलू तालुक्यातील निसर्गरम्य पंचधारा रिदोरा धरणाच्या विशाल जलाशयात 26 आणि 27 मार्च रोजी ही जिल्हास्तरीय स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली। पालकमंत्री डॉ. पंकज भैर यांच्या पुढाकाराने आणि युवा एकता क्रीडा मंडळ तसेच वर्धा जिल्हा कयाकिंग रोविंग सेलिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेत वर्धा, सेलू, आर्वी, हिंगणघाट, पुलगाव आणि देवळे येथील तब्बल 100 मुला-मुलींनी सहभाग घेतला। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी दाखवलेला उत्साह आणि जिद्द सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती आणि या अतिटरीच्या स्पर्धेत वर्धा संघाने जबरदस्त कामगिरी करत विजयपद पटकावले। एकूण 9 पदकांची कमाई, 3 सुवर्ण पदके, 2 रौप्य पदके, 4 कांस्य पदके। वर्धा संघाच्या या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं। या स्पर्धेमुळे कयाकिंग आणि कॅनोइंग सारख्या ऑलिम्पिक खेळांना वर्ध्यामध्ये नवी ओळख मिळाली आहे। ग्रामीण भागातील मुलांमध्ये दडलेल्या प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळाल्यास ते राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरही झळकू शकतात, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय। निश्चितच वर्धाच्या या जलक्रीडा स्पर्धेनं ग्रामीण खेळाडूंना एक नवी दिशा दिली आहे आणि भविष्यात इथूनच राष्ट्रीय पातळीवरील चॅम्पियन्स घडतील अशी आशा व्यक्त केली आहे। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।